नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आर.पी. जागृत उच्च माध्यमिक शिक्षक, कोशटवार दौलत खान विद्यालय व गोदाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालय पुसद, जिल्हा यवतमाळ येथून या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र प्रकरण क्रमांक 8 भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार पब्लिक फायनान्स इन इंडिया या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे काय? तर सरकारचा उत्पन्न आणि खर्चाचा अभ्यास या प्रकरणात आपण करणार आहोत। या प्रकरणाची प्रस्तावना सार्वजनिक वित्त व्यवहार ही अभ्यास शाखा अर्थशास्त्राच्या जुन्या शाखांपैकी एक असून यात अर्थव्यवस्थेतील शासनाची भूमिका आणि कार्यावर प्रकाश टाकला जातो। म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार हे कोणाद्वारे होतात? तर शासनाद्वारे। मग शासन म्हणजे काय? तर शासन म्हणजे विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील विविध कार्य पार पाडण्यासाठी नागरिकांनी निर्माण केलेली औपचारिक किंवा अनौपचारिक संस्था म्हणजे शासन होय। मग हे शासन कोण निर्माण केलेले असते? तर देशातील नागरिकांनी। लोकशाहीच्या माध्यमातून आपण शासन करण्यासाठी काही लोकांची निवड करत असतो आणि त्यांच्याच माध्यमातून सार्वजनिक वित्त व्यवहाराचे कार्य पार पाडले जाते। तर या कार्याचं आपल्याला 2 गटामध्ये वर्गीकरण करता येते। यातील काही कार्य ही सक्तीच्या स्वरूपाची आहेत की जी शासनाला करावीच लागतात आणि काही कार्य ही शासन स्वतःहून करते, त्या कार्याला ऐच्छिक कार्य असे म्हणतात। तर पहिलं वर्गीकरण आहे सक्तीची कार्य। परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे इत्यादी शासनाची सक्तीची कार्ये आहेत। ही शासनाला पार पाडावीच लागतात, कारण देशाचा जो काही भौगोलिक प्रदेश असेल त्या प्रदेशावर कोणत्याही प्रक्रियाचं आक्रमण होणार नाही। जर होत असेल तर त्या देशातील नागरिकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही त्या देशातील शासन संस्थेवर असते। हे सक्तीचं कार्य आहे, हे करावंच लागतं। तसंच देशाअंतर्गत भागात कोणत्याही प्रकारची जातीय तेढ निर्माण होणार नाही, कोणत्याही धार्मिक दंगली पसरणार नाही। म्हणजे शांतता आणि सुव्यवस्था आणि कायद्याचं अंमलबजावणी करण्याचं काम हे शासनाचं सक्तीचं कार्य आहे। तर शासनाला काही ऐच्छिक कार्य देखील करावी लागतात, ज्याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य या सेवांची तरतूद आहे, निवृत्तीवेतन आणि इतर कल्याणकारी सामाजिक सुरक्षा उपाययोजनांची तरतूद इत्यादी शासनाची ऐच्छिक कार्य आहे। आता देशातील नागरिक हे रोजगारक्षम बनावे, त्यांना चांगलं शिक्षण असावं, त्याच्यावर चांगले संस्कार असावेत, त्यांचं आरोग्य चांगले असावं, याची तरतूद करण्याचं काम हे ऐच्छिक स्वरूपाचं आहे। तसेच जे लोक रोजगार संपवून निवृत्त होतात तर त्या लोकांचं म्हातारपणाचं जीवन, निवृत्तीनंतरचं आयुष्य हे चांगल्या प्रकारे जगता यावं यासाठी त्या लोकांना निवृत्ती वेतनाची तरतूद करणे हे देखील शासनाचं ऐच्छिक कार्य आहे। म्हणजे या सर्व कार्यामुळे त्या देशातील नागरिकांचं कल्याण, सामाजिक कल्याण वाढण्यात मदत होते। तसेच सामाजिक सुरक्षा, जसे यामध्ये जर कामगार काम करत असतील तर त्या कामाच्या ठिकाणी त्या लोकांना सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत। कामाच्या तासाचं किती काम तास त्या कामगारांनी केलं पाहिजेत, त्यांना आरोग्याच्या सुविधा आहेत का, त्यांना स्वच्छतेच्या सुविधा आहेत का, वेतन दिलं जातं का, पायाभूत सुविधा आहेत का, या सगळ्या सुरक्षा किंवा त्यांचा अपघात विमा आहे का, त्यांचा इन्शुरन्स पॉलिसी आहेत का, या सर्व गोष्टी या अंतर्गत येतात। या सर्वांची तरतूद ही शासनाची सर्व ऐच्छिक कार्य आहे।
अशा प्रकारे शासनाची काही कार्य सक्तीची आहेत तर काही कार्य ऐच्छिक स्वरूपाची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नेमकं सार्वजनिक वित्त म्हणजे काय याचा अर्थ आणि स्वरूप पाहणार आहोत. सार्वजनिक वित्त म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि खर्च याचं नियोजन असतं. सरकारचं येणारं उत्पन्न कसं आहे आणि शासनाला करावा लागणारा खर्च कसा आहे याविषयीचं तरतूद, याविषयीचं विश्लेषण आपल्याला आता पाहायचं आहे. आता आपण जी दोन कार्य पाहिलेली आहेत, म्हणजे यामध्ये ऐच्छिक कार्य आहे आणि एक सक्तीचं कार्य आहे. ही दोन्ही कार्य पुरेशा प्रमाणात आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी कोणत्याही शासनाला विविध मार्गांनी मिळणाऱ्या निधीची आवश्यकता असते. कारण हे दोन्ही कार्य म्हणजे सक्तीचं कार्य असो की ऐच्छिक कार्य असो, हे कार्य पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पैसा असावा लागतो आणि तो पैसा मिळवण्यासाठी त्यांना काही उत्पन्नाचे मार्ग देखील असावे लागतात. मग सार्वजनिक वित्त व्यवहार ही संकल्पना सार्वजनिक आणि वित्त व्यवहार या दोन शब्दांचे मिश्रण आहे. बघा, सार्वजनिक वित्त व्यवहार, सार्वजनिक हा एक शब्द आहे आणि दुसरा शब्द त्यामध्ये वित्त व्यवहार असा आलेला आहे. सार्वजनिक हे समुचित नाव एखाद्या प्रशासकीय भूभागात राहणाऱ्या व्यक्ती समूहासाठी संबोधले जाते. आता भारताच्या दृष्टिकोनातून भारताचं भौगोलिक क्षेत्रफळ हे भारताच्या केंद्र शासनाचं प्रशासकीय विभाग आहे. या देशातील जेवढे काही नागरिक आहेत त्या सर्व नागरिकांसाठी सार्वजनिक हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि वित्त व्यवहार म्हणजे सोप्या शब्दात उत्पन्न आणि खर्च होय. वित्त या शब्दाचा अर्थ होतो पैसा. मग पैसा येणार कसा, पैसा खर्च करणार कसा याविषयीचा अभ्यास यामध्ये केला जातो. अशा प्रकारे सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे केंद्र, राज्य व स्थानिक शासनाच्या उत्पन्न आणि खर्चाच्या तत्वांचा अभ्यास होय. जसं आपण विकेंद्रित शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. संपूर्ण देशाचं संरक्षण कायदा करण्याची जबाबदारी ही आपण केंद्र सरकारला दिलेली आहे. तर आपण जो संघराज्याचा ढाचा स्वीकारलेला आहे त्यात संघ म्हणजे केंद्र हे प्रबळ दाखवलेले आहेत आणि अंतर्गत कारभारासाठी आपण 28 घटक राज्याची निर्मिती केलेली आहे. 7 केंद्रशासित प्रदेश यामध्ये आहेत. तसेच आपण प्रत्येक राज्यामध्ये जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदा, नगरपालिका, ग्रामपंचायत अशा प्रकारे शासन संस्थेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आपण आपल्या जनतेच्या कल्याणासाठी अशा प्रकारची विभागणी केलेली आहे. हा अभ्यास म्हणजे केंद्र, राज्य व स्थानिक शासनाच्या उत्पन्न आणि खर्चाच्या तत्वाचा अभ्यास म्हणजेच सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अभ्यास होय. या सगळ्यांचा अभ्यास या शाखेत केला जातो की ज्या शाखेला आपण सार्वजनिक वित्त व्यवहार असे संबोधतो. विद्यार्थी मित्रांनो, या सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या काही व्याख्या आपल्याला पाहायच्या आहेत. यापैकी पहिली व्याख्या आहे ह्यू डाल्टन यांच्या मते. त्यांनी असं सांगितले व सार्वजनिक वित्त व्यवहार हा विषय अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोघांच्या सीमारेषेवर असलेला विषयापैकी एक विषय आहे. म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अभ्यास हा राज्यशास्त्रातही होतो आणि तसा तो अर्थशास्त्रात देखील होतो. म्हणून सार्वजनिक वित्त व्यवहार ही व्याख्या आहे का, सार्वजनिक वित्त व्यवहार सार्वजनिक अधिपत्याखालील उत्पन्न व खर्चाशी आणि एक दुसऱ्यामधील समायोजनाशी संबंधित आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार सार्वजनिक अधिपत्याखालील म्हणजे केंद्र सरकारच्या देखरेखीखालील, राज्य सरकारच्या देखरेखीखालील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या देखरेखीखालील जे काही प्रदेश असतील, जो काही भूभाग असेल त्या भूभागातील उत्पन्न आणि खर्चाशी आणि एक दुसऱ्यामधील समायोजनाशी संबंधित आहे. म्हणजे प्रत्येक स्तरावरील शासन व्यवस्थेला आपला येणारा खर्च आणि मिळणारं उत्पन्न या दोघांचं समायोजन करावं लागतं, त्याच्याशी ॲडजस्टमेंट करावी लागते. म्हणजे जेवढा खर्च करणार आहोत तेवढं उत्पन्न मिळण्याचे मार्ग देखील त्यांना शोधावे
लागतात. जितका खर्च येईल तेवढं उत्पन्नच असलं पाहिजे, याचं ॲडजस्टमेंट करावी लागते. याच्याशी संबंधित असणारी शाखा म्हणजेच सार्वजनिक वित्त व्यवहार होय. म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार हे सार्वजनिक अधिपत्याखालील उत्पन्न व खर्चाशी आणि एक दुसऱ्यामधील समायोजनाशी संबंधित असलेली शाखा आहे, अशा प्रकारची व्याख्या ह्यू डाल्टन यांनी सांगितलेली आहे. दुसरी व्याख्या प्राध्यापक फिनले सिराज यांच्या मते सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे व निधी उभारणे याबाबतच्या तत्वांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार होय. म्हणजे हे जे सरकार आहे, हे जे शासन आहे, हे शासन कशा जनतेचं कल्याण करण्यासाठी कशा प्रकारचा खर्च करते आणि ते खर्च पूर्ण करण्यासाठी कशा माध्यमातून उत्पन्नाची उभारणी करते, या दोघांचा अभ्यास म्हणजेच सार्वजनिक वित्त व्यवहार होय, असल्या प्रकारची व्याख्या प्राध्यापक फिनले सिराज यांनी केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्ही या दोनपैकी कोणतीही एक जरी व्याख्या लिहिली तरी पुरेशी आहे. तर आता आपल्याला सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार यामध्ये काय फरक आहे तो समजून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या स्क्रीनवर जो काही तुम्हाला तक्ता दिसतो त्या तक्त्याच्या आधारे आपण सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार यातील फरक म्हणजे तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. तर तक्त्यामध्ये फरकाचे मुद्दे, सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार अशा प्रकारचे 3 प्रमुख कॉलम तुम्हाला दिसतात. नंबर 1, अनुक्रमांक 1, उद्दिष्टामध्ये काय फरक आहे तो बघू. विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक वित्त व्यवहाराचा म्हणजे सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाचा प्रमुख उद्देश काय असतो, तर समाजाला महत्तम लाभ मिळवून देणे हे सार्वजनिक वित्त व्यवहाराचे प्रमुख उद्दिष्ट असते. आता खाजगी वित्त व्यवहार म्हणजे काय, तर आपण जे काही उत्पन्न मिळतो त्या उत्पन्नाचा उद्देश काय असतो, तर त्या उत्पन्नामधून आपल्याला आपलं स्वहिताची पूर्तता करण्यासाठी आपण आपल्या उत्पन्न आणि खर्चाचं नियोजन करत असतो. सरकार हे देशाच्या कल्याणासाठी विचार करतं, समाजाच्या कल्याणासाठी विचार करतं, नागरिकाच्या कल्याणासाठी विचार करतं. आणि खाजगी व्यक्ती हा तो फक्त आणि फक्त स्वहिताचा विचार करून आपल्या उत्पन्न आणि खर्चाचं नियोजन करत असतो. पण देशातलं जे केंद्र सरकार आहे किंवा देशातलं कोणतेही सरकार आहे, या सरकारला आपल्या नागरिकांचं महत्तम कल्याण कसं होईल असे दृष्टिकोन ठेवून आपलं कार्य करावं लागतं. दुसरा फरकाचा मुद्दा आहे खर्चाचे निर्धारण. आता सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये शासन सर्वप्रथम आपल्या खर्चाची पातळी आणि खर्चाचे भिन्न भिन्न मार्ग निश्चित करते. सार्वजनिक वित्त व्यवहार पूर्ण करणारी जी संस्था आहे म्हणजे शासन आहे, हे शासन सर्वप्रथम आपल्या देशाच्या नागरिकाचं महत्तम कल्याण करण्यासाठी आपल्याला कोणत्या मर्यादेपर्यंत खर्च करावा लागतो, कोणकोणत्या बाबीवर खर्च करावा लागतो याचं पहिले निर्धारण केलं जातं. म्हणजे खर्चाचं निर्धारण पहिले आणि त्याच्या अनुषंगानं आपल्याला किती उत्पन्न मिळवावं लागेल त्याची तरतूद केली जाते. म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये खर्च या बाबीचा विचार पहिले केला जातो, म्हणजे त्यातून जनतेचं कल्याण या बाबीचा पहिले विचार केला जातो आणि ते कल्याण आणि खर्चाची पूर्तता करण्यासाठी त्यानुसार उत्पन्न मिळवण्याचे मार्ग शोधावे लागतात. तर खाजगी वित्त व्यवहारामध्ये खाजगी व्यक्ती हा आपल्या उत्पन्नाचा विचार करून खर्चाचं नियोजन करत असतो. तर सार्वजनिक जे केंद्र सरकार आहे किंवा सार्वजनिक वित्त व्यवहार आहे यामध्ये खर्चाचा विचार करून उत्पन्न मिळवण्याचे मार्ग शोधले जातात. पतस्थिती आता कोणाची चांगली आहे, क्रेडिट. पतस्थिती म्हणजे क्रेडिट. शासनाची
बाजारपेठेतील पत मोठ्या प्रमाणावर असते, कारण शासनावर जास्तीत जास्त लोकांचा विश्वास असतो. कारण शासन विश्वास असेल तरच ते सत्तेवर राहतं. शासन संस्थेवर अविश्वास जर असेल तर ते शासनाला सत्तेवर राहत नाही. म्हणून ज्या शासनावर विश्वास असतो तेच शासन सत्तेवर असते. आणि जास्तीत जास्त लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी कोणतंही शासन आपल्या जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असते. म्हणून शासनाची पत ही खाजगी व्यक्तीपेक्षा जास्त असते. आणि खाजगी वित्त व्यवहारामध्ये खाजगी व्यक्तीची पत ही मर्यादित स्वरूपाची असते. 4 नंबरचा मुद्दा आहे चलन छापण्याचा अधिकार. आपल्या भारतामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे चलन निर्मिती केली जाते. आणि भारतीय रिझर्व्ह बँक जनतेच्या कल्याणाचा विचार करूनच आपल्याला किती अर्थव्यवस्थेत पैशाची तरतूद करावी लागेल त्यानुसार चलन निर्मिती करत असते. तर खाजगी व्यक्तीला तसा अधिकार नाही. कोणताही खाजगी व्यक्ती वाटेल तेवढे पैसे घरच्या घरी निर्माण करू शकत नाही, कारण त्याला तो तसा अधिकार नाही. परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला अशा प्रकारचा अधिकार आपल्या संविधानाने मिळवून दिलेला आहे. 5वं, वित्त व्यवहारातील लवचिकता. सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असतात, कारण परिस्थितीनुरूप त्या खर्चामध्ये बदल करावे लागतात. जशी परिस्थिती असेल, देशावरची सिच्युएशन असेल, त्यानुसार खर्चात लवचिकता ही शासनाला बाळगावी लागते. खाजगी व्यक्तीच्या बाबतीत, खाजगी वित्त व्यवहाराच्या बाबतीत, खाजगी वित्त व्यवहारात फारसे बदल करण्यास वाव नसतो. शासनाला मात्र खूप सारा वाव असतो, पण खाजगी व्यक्तीला तसा वाव नसतो. म्हणून सार्वजनिक वित्त व्यवहारात लवचिकता अधिक असते, खाजगी वित्त व्यवहारात बदल करण्याची परिस्थिती मात्र तशी नसते. 6वं, अर्थव्यवस्थेवरील परिणाम. सार्वजनिक वित्त व्यवहाराचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम होतो. शासनाच्या कोणत्याही निर्णयाचा परिणाम हा अर्थव्यवस्थेवर ताबडतोब होताना दिसून येतो. उदाहरणार्थ शेअर मार्केट हे त्या बाबतीत खूप इन्स्टंट इफेक्ट आपल्यावर दाखवते. शेअर मार्केटचा निर्देशांक शासनाच्या एखाद्या निर्णय जाहीर जरी केला तरीसुद्धा त्या शेअर मार्केटवर मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसतात. तर खाजगी वित्त व्यवहाराचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर नगण्य परिणाम होतो, कारण राष्ट्र सार्वजनिक ही अशी संकल्पना ही व्यापक स्वरूपाची आहे आणि त्या तुलनेत खाजगी व्यक्ती हा अतिशय नाममात्र नगण्य स्वरूपाचा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणून त्या एका व्यक्तीच्या खर्चाचा परिणाम अर्थव्यवस्थेत हा नगण्यच असतो आणि शासन संस्थेचा सार्वजनिक वित्त व्यवहाराचा परिणाम हा देशावर प्रचंड प्रमाणात बदल घडवून आणण्यात कारणीभूत ठरतो. अशा प्रकारे या सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार यामध्ये फरक असताना आपल्याला दिसून येतो. हा फरक प्रामुख्याने आपण 6 मुद्द्याच्या अनुषंगाने समजून घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यापुढील तासिकांमध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे याचं वर्णन या बाजूच्या सार्वजनिक वित्त व्यवहारातील प्रमुख घटक या डायग्राममध्ये, या टी डायग्राममध्ये आपल्याला दाखवलेले आहे. म्हणजे या टी डायग्राममध्ये जे काही घटक दाखवलेले आहेत ते यापुढील व्हिडिओमध्ये आपण टप्प्याटप्प्याने अभ्यासणार आहोत. तर हा एक डायग्राम आपण थोडक्यात समजावून घेऊ. तर सार्वजनिक वित्त व्यवहाराचे कोणकोणते घटक आहेत त्या घटकाचा आपण ओव्हरलुक या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक वित्त व्यवहाराचे प्रामुख्याने 5 गटात वर्गीकरण केलं जातं, ज्यामध्ये पहिलं आहे सार्वजनिक खर्च, दुसरं आहे सार्वजनिक उत्पन्न, तिसरं आहे सार्वजनिक कर्ज, चौथं आहे राज्य वित्तीय धोरण म्हणजे राज्य आर्थिक धोरण, 5वं आहे वित्तीय प्रशासन. अशा प्रकारे
सार्वजनिक वित्त व्यवहाराचे या प्रमुख 5 गटामध्ये विभाजन केलं जातं। तर पहिला गट आहे सार्वजनिक खर्च। म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहाराचा हा एक प्रमुख भाग आहे। म्हणजे शासन कोणकोणत्या बाबीवर कोणकोणत्या प्रकारचा खर्च करतो, तर त्यामध्ये अ महसुली स्वरूपाचा खर्च, ब भांडवली खर्च, क विकास खर्च, ड विकासेतर खर्च, अशा प्रकारे या खर्चाच्या संकल्पना विभाजित केलेल्या दिसतात। म्हणजे तसंच हा खर्च पूर्ण करण्यासाठी शासनाला उत्पन्न मिळवावं लागतं आणि हे उत्पन्न मिळवण्याचे मार्ग हे सार्वजनिक उत्पन्नामध्ये 2 असल्याचं आपल्याला दिसून येतं। त्यामध्ये एक मार्ग आहे कर आणि दुसरा मार्ग आहे करेत्तर। आता या दोन्ही मार्गाचं देखील सबमुद्दे उपमुद्दे असल्याचं आपल्याला दिसून येतं। करामध्ये देखील 2 मुद्दे पडतात। एक आहे प्रत्यक्ष कर डायरेक्ट टॅक्स, दुसरा आहे इनडायरेक्ट टॅक्स। तर प्रत्यक्ष करामध्ये प्रमाणशीर कर, दुसरा आहे प्रगतिशील कर आणि तिसरा आहे अप्रगतशील कर किंवा प्रतिगामी स्वरूपाचा कर। हे सर्व प्रत्यक्ष कराची उदाहरणं आहेत। तर अप्रत्यक्ष करामध्ये वस्तू आणि सेवावरील कर म्हणजे GST अशा प्रकारे कराच्या माध्यमातून उत्पन्न मिळवण्याचे मार्ग आहेत, ज्यामध्ये प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर याचा समावेश होतो। आणि सार्वजनिक उत्पन्न मिळवण्याचा दुसरा जो मार्ग आहे तो आहे करेत्तर उत्पन्न, की ज्याच्यामध्ये 1 नंबरला शुल्क, 2 सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती, 3 विशेष अधिभार, 4 दंड व दंडात्मक रकमा, 5 भेटी अनुदाने व देणग्या, 6 विशेष कर, 7 कर्जे। अशा प्रकारे करेत्तर उत्पन्नाचे हे 7 मार्ग असल्याचं आपल्याला दिसून येतं। सार्वजनिक वित्त व्यवहाराचा तिसरा जो घटक आहे तो म्हणजे कर्ज। म्हणजे सार्वजनिक खर्च पूर्ण करण्यासाठी जर शासनाला मिळणाऱ्या उत्पन्नातून जर तो खर्च पूर्ण होत नसेल तर शासन विविध माध्यमातून सार्वजनिक कर्जाची उभारणी करत असते आणि त्यामध्ये काही कर्ज हे देशातील लोकांकडून किंवा देशातील संस्थांकडून घेतली जातात, तर काही कर्ज परकीय देशाकडून घेतली जातात, की ज्याच्यामध्ये अंतर्गत कर्ज हा पहिला मार्ग सार्वजनिक कर्जाचा मार्ग आहे। तर दुसरा मार्ग आहे बाह्य कर्ज, जे परकीय देशातील लोकांकडून परकीय संस्थांकडून घेतली जातात। तर चौथा घटक आहे राज्य वित्तीय धोरण। राज्य वित्तीय धोरण यालाच राज्याचे आर्थिक धोरण असं देखील म्हटलं जातं। तर या राज्य वित्तीय धोरणामध्ये 3 मुद्दे येतात। यात सार्वजनिक खर्च, सार्वजनिक महसूल म्हणजे उत्पन्नाची बाब आणि तिसरं आहे सार्वजनिक कर्ज। म्हणजे राज्य वित्तीय धोरण या 3 मुद्द्याचा विचार करून राबवलं जातं। 5वा घटक आहे वित्तीय प्रशासन। म्हणजे शासनाच्या उत्पन्न, खर्च आणि कर्जाची सुरळीत आणि कार्यक्षम अंमलबजावणी म्हणजेच वित्तीय प्रशासन होय। या प्रकरणामध्ये या सर्व घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत। म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहारातील प्रमुख घटक हे प्रामुख्याने 5 आहेत। याचाच आपण पुढील व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने अभ्यास करणार आहोत। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजची तासिका या ठिकाणी आपण संपवलेली आहे। तर आजच्या तासिकेमध्ये आपण भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहाराची प्रस्तावना, या कार्यात शासनाला करावी लागणारी कोणती सक्तीची कार्य, ऐच्छिक कार्य, तसंच या सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अर्थ, स्वरूप, व्याख्या आणि सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार यातील फरक आणि येणाऱ्या पुढील तासिकांमध्ये आपण काय समजून घेणार आहोत याचा थोडासा आढावा आजच्या तासिकेमध्ये केलेला आहे। तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।